नमस्कार, मी निकिता किचन मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी भट्टीसारखे लागणारे शेंगदाणे बनवणार आहोत. हे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला तेवढे इझी आहे. चला तर आपण बनवण्यासाठी सुरुवात करूया. आपण खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मोठमोठे शेंगदाणे घ्यायचे आहे. हे बघा, मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. पाणी गरम करायला ठेवल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि त्यामध्ये मोठाले 2 चमचे मीठ घालायचं. मिठाचे प्रमाण थोडेसे जास्तच टाकायचे. आपल्या शेंगदाण्याच्या मधपर्यंत गेले पाहिजे आणि 6-7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. मीठ जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आहे. मिठाने शेंगदाणे खारे होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. शेंगदाणे शिजल्या गेले आहे हे कसे ओळखायचे, तर शेंगदाण्यावर थोड्याशा सुरकुत्या पडतात. त्यानंतर शेंगदाणे थंड होण्यासाठी ते पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळून घ्यायचं. पाणी सगळं निथळतं चाळणीत टाकल्याने. त्यानंतर किचनमध्ये वापरण्याच्या टॉवेलमध्ये शेंगदाणे टाकायचे आणि चांगले कोरडे करून घ्यायचे. कोरडे केल्याने चांगले पटकन लवकर सुकतात. ते किचनच्या टॉवेलमध्ये 10-15 मिनिटासाठी असेच ठेवणार आहे मी. शेंगदाणे कोरडे झाल्यानंतर कढईमध्ये मीठ टाकते. मीठ गरम झाल्यानंतर त्यानंतर मी शेंगदाणे त्यामध्ये टाकते. शेंगदाणे चांगले मस्तपैकी हलवून घ्यायचे. चांगले हलल्याने ते क्रिस्पी होतात, अगदी भट्टीसारखे तयार होतात. हे बघा, शेंगदाणे भाजले गेलेत आपले. शेंगदाणे मी आता ताटामध्ये काढून घेते. हे बघा, आपले शेंगदाणे किती क्रिस्पी तयार झालेत. एकदम भट्टीसारखे भेटणारे शेंगदाणे तयार झालेत.